शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, पीक विम्यातील जाचक अटी, शेतमालाला हमी भावासह इतर मागण्यांकरिता आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली पारनेर येथे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। पारनेर तहसील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला। यावेळी सरकारने शेतकरी हिताचे निर्णय न घेतल्यास शेतकऱ्यांसह मंत्रालयावर धडकणार असल्याचा इशारा लंके यांनी दिला। खासदार निलेश लंके यांच्याशी संवाद साधलाय आमचे अहिल्यानगरचे प्रतिनिधी पोपट पिटेकर यांनी। शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे। विविध मागण्यासाठी खासदार निलेश लंके साहेब आज पारनेर तालुक्यातील तहसील कार्यालयावर आंदोलन करत आहेत। तर काय सांगाल, काय मागण्या आहेत तुमच्या? आमच्या मागण्यामध्ये माझा अन्नदाता जो शेतकरी, त्या शेतकऱ्याला जी कर्जमाफी तुम्ही जाहीर केली, ती कर्जमाफी सरसकट केली पाहिजे। त्यामध्ये अनेक अटी टाकण्यात आलेल्या आहेत। 2019 ला ज्यांना कर्जमाफी मिळाली त्यांना वेगळी अट। माझं म्हणणं आहे, शेतकऱ्यांची माफक अपेक्षा आहे ना। शेतकरी 5 लाख 10 लाख 20 लाख थोडं मागते, 2 लाख रुपये देणार आहे ना, तुम्ही सरसकट देऊन टाका, ही आमची मागणी आहे। त्याचबरोबरीने आमच्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला कांदा असू, सोयाबीन असू, कपाशी असू, दूध असू, याला हमी भाव मिळाला पाहिजे। आणि आज तुम्ही पाहिलं असेल, विजेचा इतका खेळ खंडोबा झालेला आहे, 20-20 घंटे लाईट नसते। ह्या गोष्टीला शेतकऱ्यांना सामना करावा लागतो। त्यामुळे माझ्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी हे आंदोलन आहे। खरं तर मारली होती, अजूनही पेरणी होईल असं पाऊस पडत नाही आणि एकीकडे सरकार देखील सरसकट करत नाही। या सरकारला आव्हान करतो, जर तुम्ही खऱ्या अर्थाने शेतकरी पुत्र असताना तर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी खरं तर काल देखील विधानसभेबाहेर आंदोलन करण्यात आलं महाविकास आघाडीकडून। आज आंदोलनाला सर्व संघटनेकडून आम्ही महाविकास आघाडी असतो, आमचे संत शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो। शेतकऱ्याला पक्षपाती नसतो, शेतकरी असतो। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आम्ही शेतकरी पुत्र म्हणून लढण्यात आमचा त्या ठिकाणी कर्तव्य आम्ही पार पाडतो, ते पारच राहणार नाही। सरकारने ऐकलं नाही, अधिवेशन काळात नाही ऐकलं तर आम्ही मंत्रालयापर्यंत सुद्धा हा धडक मोर्चाने बकरा बिकरा गाया बैल सगळं घेऊन आम्ही जाणार आहे संसदेत। तुम्ही पण या। खरं तर निलेश लंके आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं।